देशमुख न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। तुम्ही मतदानासाठी लोक पैसे देतात आणि मतदान विकत घेतात, पण इथं आमच्यात परिस्थिती उलटी आहे। स्वतः म्हणजे पैसे देऊन भैयांना गुलालाची आतापासून उत्तम प्रतिसाद आणि गावोगावी जाऊन सगळे जण चांगलेच त्यांना, हे मुस्लिम आहेत यांना मी पाठिंबा देणार नाही, हे हिंदू आहेत यांना मी पाठिंबा देणार, असं कधी त्यांनी भेदभाव दाखवला। आणि सुहास बाबर यांना लाडक्या बहिणी जसे म्हणाच नाही तर त्याच्या अगोदर पण त्यांनी छानच काम केले, त्यामुळे महिलांचा उत्तम प्रतिसाद आणि गावोगावी जाऊन सगळे जण चांगलेच त्यांना मतदान करतील आणि ते 100% निवडून येतील असं आम्हाला वाटते। आता ही जी लाडकी बहिणी योजना जी राज्य शासनाने सुरू केली आहे ते सगळ्यांपर्यंत आता पोहोचलेली आहे, पण त्याचा इम्पॅक्ट ह्या निवडणुकीवर किती होईल? खूप होणार, कारण की ज्याला गरज आहे, म्हणजे आता माझ्या मते सांगते मी, जे विरोधक आहेत त्यांना जरी जाऊन विचारा की तुमच्या जे आया बहिणी आहेत त्यांना पण हा झाला आहे की नाही, कारण सगळ्यात पहिला त्यांना सुद्धा हा लाभ झाला आहे असं आमचं 100% मत आहे। गावोगावी महिलांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, खूप 100%। काय वाटते आज तुम्ही या महिला मेळाव्यामध्ये आला होता, किती उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांमध्ये दिसून येते? फार आणि आता अनिल भाऊच्या कडे सगळे आहेत, आमचं गाव तर 3% अनिल भाऊच्या मागे आहे, 100% तरी आहे। अनिल भाऊंच्या नंतरची पहिली निवडणूक आहे, सुहास बाबर या निवडणुकीत उतरलेले आहेत, त्यांच्याकडून कितपत कामाची खात्री आहे तुम्हाला? त्यांनी तर आमच्या गावात सगळेच काम केले, काहीच राहिलेलं नाही, काही सांगायला सुद्धा ते राहिलेलं नाही, काही काम केलेलं नाही आणि हे करायचं आहे असं सांगायलाच राहिलेलं नाही, तर ते सुहास भैयानी आणि बाबर भाऊंनी सगळं काम आमच्या गावात केलेलंच आहे। नामली झालं आहे, आमचे दर्ग्याचे काम झालं आहेत आणि मंदिर 2-3 मंदिर पण आहेत आमच्या गावात, नुसते पण झाल्या, पण ते काय बोलायसारखं म्हणजे शिल्लक राहिलेलंच नाही ना, असं झालंय। आता तुम्ही एक मुस्लिम महिला मतदार असून सुद्धा तुम्ही आज महायुतीच्या महायुतीला मतदान करणार म्हणताय किंवा बाबर कुटुंबियांना मतदान करणार? ते भाऊ होते, ते भाऊ म्हणजे मी लहान असताना त्यापासून आमच्या गावी भाऊ येत होते, कारण माझ्या वडिलांच्या घरात सुद्धा येत होते पहिले, आणि त्यांनी म्हणजे कधी भेदभाव केला नाही हिंदू मुस्लिम हे असं आम्हाला जाणवून दिलेलंच नाही त्यांनी कधी, म्हणजे त्यांनी कधी सांगितलेलं पण नाही की हे मुस्लिम आहेत यांना मी पाठिंबा देणार नाही, हे हिंदू आहेत यांना मी पाठिंबा देणार, असं कधी त्यांनी भेदभाव दाखवलाच नाही ना, त्यामुळे ते आमचे मुस्लिम समाज पाठीशी राहणार, भैयाच्या पाठीशी आहे। यांच्याबद्दल सांगायचं तर प्रश्नच नाही, या 23 तारखेला 100% गुलाल आपलाच नाही होणार। महिलांमधून किती मोठा वाटतो सुहास बाबर यांच्यासाठी? खूप छान प्रतिसाद आज बघितलं तालुक्यात जिथे जातील तिथं महिलांनी यांचं खूप छानपणे स्वागत केले, अक्षरशः लहान मुलींनी सुद्धा स्वतःची भिशी फोडून भैयांना गुलालासाठी पैसे दिले। आजकाल बघताय तुम्ही मतदानासाठी लोक पैसे देतात आणि मतदान विकत घेतात, पण इथं आमच्यात परिस्थिती उलटी आहे। स्वतः म्हणजे पैसे देऊन भैयांना गुलालाची आतापासूनच तयारी करायला लोक। आणि लाडकी बहीण योजनेचा कितपत मोठा फायदा होईल? खूप छान फायदा होईल। महिलांना पैसा म्हटलं की महिलांचा वीक पॉईंट असतोच, एकतर घरातून कोणी त्यांना म्हणजे असं स्वखर्चासाठी पैसे देत नाहीत, आणि 1,500 रुपये महिन्याला खर्चाला आले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। काही काहींना औषधासाठी असेल, काही पर्सनल प्रॉब्लेमसाठी असेल, म्हणजे गोरगरिबांच्या दृष्टीने जर विचार केला तर ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे। आज अनिल भाऊंच्या नंतर ही पहिली निवडणूक आहे आणि सुहास बाबर उमेदवार आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा कराल तुम्ही? अपेक्षा म्हणण्यापेक्षा भैया म्हणजे काय म्हणतात, संस्कार हे रक्तातच असावे लागतात, तसं भैयांच्या रक्तातच संस्कार आहेत, आणि तालुक्यासाठी जी भाऊंची धडपड होती त्यांच्या पाऊल भैयांनी टाकलेलं आहे, त्यामुळं अपेक्षा करण्यापेक्षा कामपूर्तीही होते, दिसतेच स्वतः आम्हाला। काय वाटते आज तुम्ही लय उत्साह म्हणजे असं वाटेल की आता भैया आमदार झालेलेच आहेत, 100% गुलाल। आज तुम्हाला आज महिलाचा प्रतिसाद बघून तुम्हाला असं वाटतं की आज भैया साक्षात आमदार झालेत असं वाटतं? हां, 100% खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। जेवढं काम तेवढं सुहास भैया आलं तरच मोरही चालणार आहे सगळं काम।
पाण्याचे म्हणा काय म्हणा सगळंच आम्ही भावनी केलंय ती सुवास करणार हे आम्हाला आहे गॅरेंटी सुवास. आमच्या येणेच बाया बोललेल तसा आणि या महिलेला दुखवलं नाही, भावनी दुखवलं नाही, भैयानं दुखवलं नाही, सोनिया मॅडम. आज आता तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे, ग्रामीण भागामध्ये काही परिस्थितीत बदल झाले का, म्हणजे गावं सुधारलेत का? सुधारले ते हिरवेगार पण झाले, आमच्या दोन पार्टी त्याच्यामुळे आमचं गाव सुधारलं नाही. सुधारले तिकीट सुधारले, गाव पाण्याकडे सुधारले सगळं. पण ते पार्टिशन असते ना गाव पण आम्ही ह्यांचे जसं भाव व्हायचं तसं इकडं सगळं गाव इकडे गेलं तर चाललं, पण आम्ही जात नाही. तर आम्हाला भाऊंचा स्वभाव आहे. आज आता अनिल भाऊंची आठवण किती येते? अनिल भाऊसारखी आठवण कोणाची एवढं भावाने आम्हाला साथ दिली. पोरगं वाढलं तर माझ्या सुनाला, माझ्या नातवाला सगळ्यांची साथ दिली. तुम्हाला घाईवरून आलं म्हणजे ह्याच्यावरूनच ते त्यांचं हे कळतंय. आमच्यासारखी साथ कुणीच दिली नाही. साथ म्हणजे काय दिली होती तुम्हाला? अहो माझी सुनाला सांभाळली तिथे शाळेत शिकवायला त्यांच्या शाळा मॅडमची मॅडम नातवाला तिथे पुन्हा घरी येऊन आम्हाला आधार दिला. आणि काय द्यायला पाहिजे आम्हाला? आधार देणं हेच महत्वाचं आहे, पैसा देऊन ते पुरत नाही. महत्वाचं म्हणजे आधार देणं. आता अनिल भाऊ नाहीत, सुहास बाबर त्यांचे उभारले. मग ती बी आता चांगलीच आहेत, ती बी आता सारं पाणी कांजी आम्हाला पाहिजे ती देते, काय कमी करत नाही. तुम्ही आता एवढे वयस्कर आहे, तुम्ही पहिला काळ पण बघितलाय आणि आत्ताचा काळ पण बघताय, फरक दिसतोय? वय फरक आहे, चांगला आहे. रस्ते असेल, पाणी असेल, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत. सारं केले. पाणी पाहिजे तेव्हा देते, सोडते. एवढंच आम्हाला आनंद आहे, बाकीचं काही नाही. आता लाडकी बहिणीचं पण आता सुरू झाले, पैसे काय मिळतात. आता का आम्हाला मिळालं? हो, वयोमानानुसार. नाहीतर ना मिळू, पण आम्ही सुभाष भाऊला सोडणार नाही.